नमस्कार मंडळी, तर आपण आज प्रान्सची करी बनवूयात, कोळंबी करी। तर त्यासाठी मी इथं प्रान्स घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेत मस्त आणि ते मॅरिनेट करायला मी ठेवणार आहे। तर त्यासाठी मी त्यामध्ये हळद, मीठ आणि लिंबू टाकलेला आहे। आणि तुमच्याकडे जर कोकम असेल तर तुम्ही त्यामध्ये कोकमचं आगळ टाकू शकता, पण माझ्याकडे कोकम नव्हतं तर मी त्यासाठी ऑप्शन म्हणून लिंबू टाकलेला आहे आणि मॅरिनेट करायला मी ते ठेवून दिलेलं आहे। तोपर्यंत आपण त्यासाठीचा मसाला तयार करूयात। प्रान्समध्ये ना खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात, त्यामध्ये असतं प्रोटीन आणि भरपूर जास्त प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे की आपल्याला फक्त आणि फक्त फिशमधूनच मिळतं। आणि त्यासाठी आपण कमीत कमी 15-20 दिवसातून एकदा तरी प्रान्स खाल्ले पाहिजेत असं मला वाटते। आणि इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, थोडेसे असं मीडियम आकारामध्ये मी कट करून घेतलेत आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, तोही मी थोडंसं असं कट करून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबरं, कांदा आणि कोथिंबीर हे जे मिक्सर आहे, तर मी ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूणच्या पाकळ्या पण टाकायच्या आहेत। तर हे बघा, मी अद्रक आणि लसूण पण टाकलेलं आहे। ह्याची मस्त ग्रेव्ही बनवून घ्यायची एकदम बारीक असं, कारण आपल्याला करी बनवायचे, त्यामुळे अजिबात मोठं खोबरं वगैरे नाही राहिलं पाहिजे त्यामध्ये। असं मस्तपैकी बारीक असं बनवून घ्यायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे फिश बघा मॅरिनेट करायला मी ठेवलेले मॅरिनेट झालेले आहेत आणि ते आपण आता पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करून जर तुम्ही त्याची करीमध्ये टाकले ना, तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि ते जास्त शिजायलाही वेळ लागत नाही। तर त्यासाठी मी इथं तेल टाकून घेतलं, त्यामध्ये आता मी प्रान्स टाकून घेणार आहे आणि ते 5 मिनिट मी फ्राय करून घेणार आहे। हे बघा, इथं मस्तपैकी मी प्रान्स फ्राय करून घेते आणि याचा कलरसुद्धा चेंज होते, तुम्ही पाहू शकताय। मस्तपैकी असं फ्राय झालेले आहेत। यामध्ये जे थोडंसं तेल दिसते ना, तर ते मी भाजीसाठी वापरणार आहे, करीसाठी वापरणार आहे। हे काढून घेतलं, कढई ठेवली, अजून त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जी आपण मगाशी कांदा, लसूण आणि कोथिंबीर वगैरे जी पेस्ट केली होती ना, तर ती तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकून घेणार आहे। प्रान्समध्ये ना ओमेगा 3 फॅटी ॲसिड वगैरे जसं मी सांगितलं तर असतं, त्याचबरोबर विटॅमिन B6 आणि कॅलरीज वगैरे भरपूर प्रमाणात असतात, जे की आपल्या हेल्थसाठी गरजेचं आहे। आणि ते खरंच खूप छान आहे हेल्थसाठी आपल्या, ते घेतलं पाहिजे 15-20 दिवसातून एकदा। हे मी आता मिक्स केलेलं आहे, ग्रेव्ही तेलामध्ये टाकलेली आहे आणि मस्त अशी भाजून घ्यायची आहे। ही मसाला जो आहे तो मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं हे तुमच्याकडे माझ्याकडे एव्हरेस्टचा मसाला होता घरात, खडा मसाला होता आणि आपलं घरचं लाल तिखट, ते मी 2 चमचे टाकलेलं आहे। तुम्हाला तेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही ते प्रमाण वापरू शकता। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला की गरम केलेलं जे पाणी आहे, तर ते थोडंसं अजून थोडं टाकायचं आहे। मला वाटतं 1 कपभर पाणी टाका आणि ते अजून एकदा मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, प्रॉन्स ना मटन आणि चिकनच्या रेसिपीपेक्षा बनवायला इतकं सोपं आणि खरं सांगते खूप सोपं आहे। जेवढं मटन आणि चिकन बनवायला वेळ लागतो तेवढा अजिबात वेळ लागत नाही आणि शिजायला तर मला वाटतं 5 मिनटात प्रॉन्स परफेक्ट असे शिजून येतात आणि एकदम मस्त रेसिपी होते आणि हेल्थसाठी खूप छान असतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा, खूप छान होते आणि एकदम टेस्टी होते। तुम्ही जर एकदा करून खाल्ले तर परत परत 100% खाल, एवढी छान रेसिपी आहे। तुम्हाला आता जसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही गार पाणी शक्यतो टाळा आणि गरम केलेलं पाणी वापरा ग्रेव्हीसाठी। मी पाणी घेतलेलं आहे टाकून आणि त्यामध्ये मगाशी जे आपण फ्राय करून घेतलेले होते ना प्रान्स, ते टाकून घ्यायचे आहेत। हे मी टाकून घेतले आणि आपल्याला फक्त 5 मिनिट एक उकळी काढायची आहे आणि 5 मिनिटात प्रॉन्स आपल्याकडे रेडी आहेत, एकदम टेस्टी आणि मस्त। तुम्ही बघू शकता प्रॉन्स रेडी आहेत आणि खूप छान झालेले आहेत, एकदा नक्की ट्राय करा, खूपच मस्त लागतात, आपण चपातीबरोबर खाऊ शकतो। आणि प्लीज रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।